Brought to you by V-Guard. येणाऱ्या 29 तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहेत, पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे, याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत. आम्ही देखील मनुस्मृतीचं दहन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल, पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही. पुस्तकांमध्ये आणून आमच्या लहान बालकांची मनं खराब करायची मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही बाकी काहीच वाचू नका, चातुर्वर्ण्य वाचू नका, भेदभाव वाचू नका, शिक्षणासंबंधात जे काय लिहिलंय ते वाचू नका. तुम्हाला सगळ्यांना आई आहे, तुम्हाला सगळ्यांना बहिणी आहेत. स्त्रियांविषयी मनुस्मृतीमध्ये जे वाचलंय ते इथल्या सर्वसामान्य माणसाला, तो कुठल्याही वर्णातला असो, आपल्याकडे 4 वर्ण आहेत, त्या 4 वर्णातल्या कुठल्याही पुरुषाला ते मान्य आहे का स्त्रियांविषयी जे काय लिहिलंय ते त्यांनी ते मला सांगावं. अन्यथा तुम्ही सगळ्यांनी, खास करून माझ्या बहिणींना, माझ्या मातांना मी आव्हान करतोय की तुम्ही वाचा तुमच्याबद्दल काय लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा उघडली नाही तोपर्यंत इथल्या ब्राह्मण स्त्रियांनाही शिकता येत नव्हतं. हिचं कारण एकच, मनुस्मृती. त्या मनुस्मृतीचं दहन आम्ही महाडलाच जाऊन करणार. आम्ही कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही, पण महाविकास आघाडीचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आम्ही मनुस्मृतीचं 29 तारखेला महाड येथे दहन करणार. मनुस्मृती म्हणजेच आमचं संविधान आहे असं 1950 साली जाहीर केलं गेलं होतं. म्हणजे याचाच अर्थ की हळूहळू संविधानाला टाचणी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याला आम्ही कडाडून विरोधी करू. हा कार्यकर्त्यांचा संग्राम आहे, हा नेत्यांचा नाही आहे. कार्यकर्ते पेटून उठतील आणि सर्व पक्षातले सर्व विचारांचे कार्यकर्ते पेटून उठतील, ज्यांचं महाराष्ट्रावरती, महाराष्ट्राच्या पुरोगमित्वावरती आणि हा देशावरती हल्ला आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. तिथे तमिळनाडूमध्ये पेरियार होते, त्यांनी विरोध केला. इथे आंबेडकर होता, त्यांनी विरोध केला. सर्व राज्यांमध्ये याला मनुस्मृतीला प्रचंड विरोध आहे, प्रचंड. आणि महाडला जर आम्ही ज्योती पेटवली तर त्याचा वणवा पूर्ण देशभर पसरेल. सर, ह्या निमित्ताने ज्या प्रकारे राज्य सरकार हे सगळं करू बघते, एकमेकांमध्ये द्वेष भावना नाही, मनुस्मृतीमध्ये द्वेष भावना नाहीच आहे. मनुस्मृती ही माणसाला ओळखच देत नाही. एक तर ती पुरुष प्रधान आहे, पुरुष वर्चस्ववादी हे आहे, ते पुस्तक आहे. म्हणजे स्त्रियांना तर म्हणजे तुम्ही ते वाचा, तुम्हाला नाही किळस आली तर मला सांगा. म्हणजे मनूला आई होती की नाही हाच प्रश्न मला पडतो. तो आईच्या गर्भातनं बाहेर आला की नाही हाच प्रश्न पडतो. आणि त्या मनुस्मृतीचं जर तुम्ही पुस्तकात आणणार असाल तर तुमची मानसिकता काय हे स्पष्ट होतं. या माध्यमातून एक प्रकारे महिला वर्गाला या प्रकारे त्या पूर्वीच्या काळी महिला वर्गाला दाबवण्याचं हे होतं, तेच पुढे नेण्याचा त्यांच्या दृष्टीने, मनुस्मृतीच्या दृष्टीने स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर स्त्रिया म्हणजे पायातल्या चपला त्या डोक्यावर घेऊ नका असं मनूचं म्हणणं आहे. तेव्हा स्त्रियांना हे पटतं का हे स्त्रियांनी आता ठरवावं. आपण जे म्हणताय मनुस्मृतीचा धडा शालेय शिक्षणामध्ये येणार आहे, परंतु काही माध्यमांशी बोलताना दीपक केसरकरांनी सांगितलं कुठल्याही प्रकारे मनुस्मृतीचा धडा हा शालेय NCERT मध्ये त्याचे श्लोक आलेले आहेत आणि मी
उद्या खास करून स्त्रियांविषयी जे श्लोक आहेत मनुस्मृतीमध्ये ते उद्या मी देणार आहे. मी त्याचं ट्रान्सलेशन करायला दिलेलं आहे. मी माझा पुरुषप्रधान संस्कृतीला माझा आक्षेपच आहे. स्त्री आणि पुरुषामध्ये भेदभाव नसावा याच विचाराचा मी आहे. मी नाही तर महाराष्ट्राचं पुरोगमित्व तेच सांगतं. स्त्रियांना दास्य हे संबोधणं हे आम्हाला मान्य नाही. माझी आई कोणाचीही दासी होऊ शकत नाही. चला घ्या पुढचा प्रश्न घ्या. महायुतीने या अगोदर निवडणुकीच्या वेळेला 400 पारचा नारा दिलेला, मात्र काल अमित शहा एका ठिकाणी बोलताना 300 पार येण्याचं त्यांनी सांगितलंय. कसं पाहताय? माझ्या अंदाजाने तरी 400 पार 300 पार त्याच्यापेक्षा जनतेच्या डोळ्यात जे दिसत होतं ते होतं भाजप हद्दपार. ही निवडणूक कोण विरुद्ध कोण नव्हती. ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. तुम्ही टेबलांवरती बसलेल्या कुठल्याही प्रतिनिधीला विचारा, लोक तुमच्याकडे येत होती का? लोक चिठ्ठ्या घेऊन डायरेक्ट मतदानाला गेली. कोणातल्याही चेहऱ्यावरती काही न दाखवता कोणाशीही न बोलता बाहेर पडले आणि घरी निघून गेली. हे असं वातावरण फक्त इमर्जन्सीच्या दरम्यान जेव्हा इंदिरा गांधींचा पराभव झाला तेव्हा दिसत होतं. लोक बोलतच नव्हती. आणि न बोलणारी लोक ही फार डेंजर असतात आणि ती नेहमी सत्तेच्या विरोधात असतात. आपण 2014चा माहोल बघितला, आपण 2019चा माहोल बघितलं. जो उत्साह होता त्याच्यातला 5% उत्साह दिसत नव्हता. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. ते जाऊ द्यात. कोकण पदवीधर आत्ताचा विषय. समान कायद्या संदर्भातलं अमित शहानी आता वक्तव्य केलं शेवटच्या इलेक्शनच्या टप्प्यामध्ये. बघा, समान कायदा आणायचा असेल तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. राईट टू रिलिजन नावाचा फंडामेंटल राईट तुम्ही देऊन ठेवलाय बाबासाहेबांनी. राजीव गांधींनी अतिशय सोप्या आणि चांगल्या शब्दात त्याचं वर्णन केलंय की धर्म हा गरजेचा आहे आणि या देशाचा आत्मा आहे तो. पण तो सगळ्या धर्मांचा तेवढाच सन्मान केला पाहिजे या देशाने जेवढा एका धर्माचा करू. सर्व धर्म आपल्याला तेवढेच प्यारे. त्याला आपण स्वातंत्र्य दिलंय. तू तुझा धर्म पाळ, तुझ्या धर्म रीतिरिवाजाप्रमाणे पुढे जा. तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकारातनं धर्माचे स्वातंत्र्य ही लाईन काढावी लागेल. याचाच अर्थ तुम्हाला संविधान बदलावं लागेल. बुद्धाने जे काही आता जे बुद्धांना मानतात ते जे सांगितलंय ते तुम्ही बदलणार आहात का? बायबलमध्ये जे सांगितलंय ते तुम्ही बदलणार आहात का? ज्या पुस्तकाला इस्लाम धर्मामध्ये मान्यता आहे त्या कुराणमधलं काही बदलणार आहात का? जर तुम्हाला हे सगळं बदलायचं असेल तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. कारण का राईट टू रिलिजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये आणून त्याला पूर्ण बहुमताने एकमताने मान्यता घेऊन भारतीय संविधानात टाकून ते संविधान भारताला अर्पण केलंय. 2029 मध्ये नरेंद्र मोदी असतील आणि पंतप्रधान असतील असं अमित शहा यांनी सांगितलंय. त्याच्यावर काय मला बोलायचं नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटांनी ज्या पद्धतीने आता महायुतीला सहकार्य केलेलं त्यावरती छगन भुजबळ यांनी सांगताना असं सांगितलेलं की लोकसभा निवडणुकीची खटपट झाली ती विधानसभा होऊ नये, 70 ते 80 जागा आम्हाला देण्यात यावं. मला त्यांच्यामध्ये पडायचंच नाही. मला काय करायचंय? 100 जागा घेऊ द्या ना अजित पवारांनी. मला काय करायचं त्याच्याशी? डोंबिवलीला जो ब्लास्ट झालाय त्या अनुषंगाने गेल्या 7 दिवस झाले अजून पालकमंत्री तिथे जात नाहीये आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचं म्हणजे ठाण्याचे पालकमंत्री कोण आहे त्यांची ओळखच नाही माझी. निवडणूक अल्पसंख्याक समाजाला
2004 साली सुद्धा मुख्यमंत्री पद मिळायला हवं होतं. तेव्हापासून अजित पवारांना तेव्हापासून कार्यकर्त्यांच्या मनात होतं की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावं. मात्र तसं केलं नाही, कारण त्यावेळी भुजबळ यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ऑफर होत्या. तर त्यामुळे ते शरद पवार यांच्या समवेत तरी सुद्धा राहिले असं सुनील तटकरे म्हणतात. सुनील तटकरे हे कदाचित गोंधळलेले दिसत आहेत. त्यावेळेस पक्षामध्ये पद्मसिंह पाटील होते, त्यावेळेस पक्षामध्ये दत्ता मेघे होते, त्यावेळेस पक्षामध्ये अतिशय ज्येष्ठ नेते होते आणि ह्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये स्पर्धा लागू नये आणि आपल्या पक्षाची आत्ताच कुठेतरी आपण जन्म घातला आहे. 1999ला जन्म झालेला हा पक्ष 2004मध्येच जर आपल्यामध्ये धुसफूस सुरू झाली तर ती धोकादायक असेल. हा पक्ष वाढला पाहिजे या एकाच दृष्टीने 4 ते 5 मंत्रिपदं वाढवून घेतली काँग्रेसकडनं आणि मग त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. मला वाटतं शरद पवारांची ती दूरदृष्टी होती आणि म्हणूनच 2004, 2009 आणि 2014मध्ये आपले मंत्री हे वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये होते आणि सगळी महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीकडे होती. हा शरद पवारांची जी नीती आहे त्याला अनुसरून होतं. सर, पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये 2 डॉक्टरनी ब्लड सॅम्पल चेंज केल्याचा प्रकार घडलेला नाही. ब्लड सॅम्पल वगैरे हे काय ह्या सरकारला नवीन नाही. तो नाही का तो कोण पळाला होता तो ड्रग माफिया ससूनमधनं, हे सगळे तसेच आहेत. अहो, जळगावमध्ये 4 मारले गेले. तुम्ही पत्रकारांना सुद्धा मला विचारायचं आहे, ते फक्त श्रीमंतांच्या घरची लफडी आहेत म्हणून तुम्ही दाखवता का टी व्हीवर? जळगावमधले 3 जणं मर्सिडीज खाली चिरडली. रस्त्यावर बसले होते बिचारे गरीब माणसं, चिरडले गेले. त्याचा साधा नामोल्लेख कुठल्या पत्रकारांनी केला नाही, कुठल्याही पेपरमध्ये आलं नाही, तुम्ही लोकांनी दाखवलं नाही. त्याच्यात कोणाकोणाचे फोन गेले, SP कोणाकोणाशी बोलला ह्याची कधी काही चौकशी झाली नाही. लोकांची हिंमत वाढली आहे, कारण का आपण सुद्धा सिलेक्टिव्ह असतो. मृत्यू हा त्याचा झाला काय आणि तिचा झाला काय, गरीबाचा झाला काय आणि श्रीमंताचा झाला काय, मृत्यू आहे. इथे पोरशाने उडवलं आणि ती दोघं बिचारी तरुण मेले. तिथे मर्सिडीज खाले एवढीची पिंटुकली पोरं आणि त्यांची आई मेली. आपल्याला काय वाटलंच नाही. संवेदनाच हरवल्या आहेत. किती जणांनी मीडियावरती दाखवला असा अपघात झालाय म्हणून. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे मीडिया ही आता श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव करणार का? त्या गरीबाला कोण न्याय द्यायला पुढे येणार की नाही? त्याच्याबद्दल भाष्य होणार की नाही? मस्तवालपणाने मर्सिडीज चालवत असलेला एक माणूस आपल्या समोर 2 मुलांना मरताना आई बघते, ती आई सुद्धा मरते, आपल्याला काहीच भावना नाही. सर, 2019च्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणूक जेव्हा झाली तेव्हा आम्हाला बहुमत मिळालं होतं, अमित शहाने सांगितलंय. पण शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना तोडलं असं देखील त्यांनी आरोप केला. ठीक आहे ना, आता अमित शहा जे बोलतात ते बोलतात, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. झाल्या ना निवडणुका संपल्या महाराष्ट्रातल्या. आता त्यांना महाराष्ट्रात काही परिणाम होणार आहे का यांच्या बोलण्याने? झाला, महाराष्ट्रात जे व्हायचं ते झालं. महाराष्ट्रामध्ये एक अंडरकरंट आहे आणि तो अंडरकरंट गद्दारी विरुद्ध आहे. हे आता सगळे मान्य करतात की महाराष्ट्रात प्रचंड जनता चिडलेली होती आणि ती गद्दारी विरुद्ध होती. सर, तुमच्या मतदारसंघाला अनुसरून एक प्रश्न होता. ठाणे महानगरपालिकेने असा दावा केलेला आहे की पावसाळ्यापूर्वी जी नालेसफाई झाली, काहीही नालेसफाई झालेली नाही. कुठेही नालेसफाई झालेली नाही. कोणीही अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाही. कॉन्ट्रॅक्टरला वाऱ्यावर सोडला आहे. कुठेही ठाण्यामध्ये व्यवस्थित नालेसफाई झालेली नाही. नाही, सौरव वावे चांगले आयुक्त आहेत, मला त्यांच्याबद्दल काय बोलायचे ते नवीन पण आहेत. पण इथली जी कॉन्ट्रॅक्टर्सची लॉबी आहे आणि ज्या पद्धतीने ते डिपार्टमेंट टेंडर्स काढतं, ते टेंडर परवडणारच नाही आहे. आणि वर्षभर ते नाले तसेच तुंबलेले असतात. त्यात नाल्यांची जेवढी खोली होती जेव्हा बांधले तेव्हा त्याच्यावरती 10 फूट आलाय तो नाला. अजून एखादी मोठी दुर्घटना घडली नाही म्हणून. मोठी दुर्घटना घडली की सगळे येतील तिथे धावत 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 धावत. 20-25 जण मेले की मग ठाणे महानगरपालिकेला जाग येईल, अरे काहीतरी चुकलंय आपलं. म्हणजे मृत्यूशिवाय जागर न होणारं सरकार आहे सरकार.
घटना घडल्याबद्दल जाग येईल. नुकताच तुम्ही अनधिकृत बांधकामाबद्दल पण विषय मांडला. काय नाही, चालू आहेत कळव्यामध्ये धुवाधार बांधकाम चालू आहे, धुवाधार. मी स्वतः आयुक्तांशी बोललो, स्वतः बोरसेंना बोललो, काहीही परिणाम होत नाही. मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं की ऑफिसर सस्पेंड करा. कुठे काय नाही. तुम्हाला घेऊन जाणार आहे मी उद्या किंवा परवाच्या दिवशी बिल्डिंगी दाखवायला, कसं हिरवा कपडा घालून आतमधनं कसे बांधकाम व्यवस्थित चालू आहेत. अर्थच राहिलेला नाही हो. अनेक राजकीय नेत्यांचा पैशाचा स्तोत्रच आहे तो. आम्ही तुम्हाला वाचवतो, तुम्ही आम्हाला पैसे द्या. म्हणजे धंदा दो चंदा लो, हे जे राष्ट्रीय वातावरण आहे ते इथे आहे. मी तुझी बिल्डिंग वाचवतो, तू मला दे. मी तुझी बिल्डिंग वाचवतो, तू मला दे. आणि ह्याच्यामध्ये सगळे अधिकारी इन्वॉल्ड आहेत. अतिक्रमण भागाचे सगळे अधिकारी ह्याच्यात इन्वॉल्ड आहेत. आणि आयुक्तांची हिंमत नाही त्यांची ट्रान्सफर करायची. हिंमत. जिथे बिल्डिंग चालू आहे तिथलं ऑफिसर तुम्ही सस्पेंड का नाही करत? विधानसभेमध्ये आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. झालं, निवडणुका संपल्या, सगळं संपलं. आता तरी बंद करा. पावसाळा आलाय. मी नावं घेऊन परवा प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत, कोणाकोणाची बांधकामं चालू आहेत. व्यायामशाळेच्या बाजूला कोणाचं बांधकाम चालू आहे, कळवा गावात कोणाचं बांधकाम चालू आहे. आणि हे बांधकाम फक्त झालं, मी कुणाच्या नावं नाही घेत, पण ह्याच्याने या शहराचं वाटोळं होतंय. या अनधिकृत कळवा हे सुधारलेलं शहर ठीक आहे ना, तिथे तुम्ही प्लॅन करा काहीतरी. जुन्या चाळी आहेत त्यांना काहीतरी वेगळा रूल लावा. पण सरसकट ओपन प्लॉटवर देखील अनधिकृत बांधकाम होणार असेल तर मग सुधारवण्यात अर्थ काय? कुठलं शहर? आज मी दाव्याने सांगतो की कळव्या शहरा इतकं सुधारलेलं शहर पूर्ण ठाण्यात कुठे नाही. मुंबऱ्या इतकं सुधारलेली मुस्लिम वस्ती पूर्ण महाराष्ट्रात कुठे नाही. एवढे रस्ते आम्ही चकाचक करून टाकलेत. पण आता हे जर झालं तर सांडपाणी रस्त्यावर टाकणार, त्याला कुठेही कनेक्शन देणार नाही. पावसाळ्यात ते सांडपाणी लोकांच्या पायामध्ये जाणार, सगळी घाण परत तशीच येणार. याला जबाबदार कोण? आणि मी आमदार म्हणून तक्रारी करतोय. मी तर सांगेन लावा SIT आणि ह्या बिल्डिंगमध्ये कोणाकोणाचे फ्लॅट आहेत हे तपासा एकदा. मग तुम्हाला समजेल ह्याचा खरा सूत्रधार कोण आहे. पण हे बोललं की वाईट वाटतं लोकांना. अनधिकृत बांधकाम हे काही राजकीय नेत्यांचं उत्पन्नाचं साधन आहे. आणि काही जण निवडणुका लढवण्यासाठी अनधिकृत बांधकामांना पाठिंबा देऊन त्याच्यातनं पैसे काढण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकता आहेत. आणि काही अधिकारी आता बोलायलाही तयार होतील याच्यावरती. मला 15 लाख पाहिजेत, ऑफिस चालवायला पाहिजे. ऑफिस चालवायचं काम काय अतिक्रमण भागाचं आहे कुठल्या राजकीय पक्षाचं? आम्ही सुद्धा 35-35 वर्ष राजकारण करतो. आम्हाला ऑफिस चालवायला कोणाच्या पैशाची गरज नाही लागत. सरळ दबाव आणतायत की 15 लाख रुपये महिना आलाच पाहिजे, आम्हाला आमचं ऑफिस चालवायचं आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केलं होतं त्या ठिकाणी तुम्ही करणार आहात. हिंदू जनजागरण देखील ते श्लोक असावेत अभ्यासक्रमात म्हणून पाठिंबा दिला आहे. तर तुमचं काय आव्हान असेल तरुण किंवा नागरिक? मला ज्यांनी काय केलंय त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. भूतानां प्राणिनः श्रेष्ठः प्राणिनां बुद्धिजीवनः बुद्धिमत्सु नरः श्रेष्ठः नरेषु ब्राह्मणः स्मृता. आता याच्यातला अर्थ तुम्ही ओळखा. मी तुम्हाला अजूनही सांगतो की महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रियांनी मनुस्मृती वाचावी
आणि आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारावा की मनुस्मृती तुम्हाला मान्य आहे का? ज्या स्त्रियांना जगण्याचाच अधिकार नाही असं जी मनुस्मृती म्हणते ती माझ्या आया बहिणी मान्य करतील का? खरं तर बंड हे आया बहिणींकडनं झालं पाहिजे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ही जातीद्वेषासाठी जाळलीच, पण ज्या समाज प्रक्रियेमध्ये स्त्रियांना महत्त्व नाही तो समाज पुढे जाऊच शकत नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि त्या स्त्रिया फक्त एका वर्गातील नव्हतील तर चातुर्वर्ण्यातील 4ही वर्गातल्या स्त्रियांना तीच वागणूक द्या असं मनुस्मृतीने म्हटलेलं होतं. त्यामुळे बाबासाहेब अत्यंत लिबरल होते आणि त्या लिबरल ॲटिट्यूडनी त्यांनी महिलांसाठी म्हणून मनुस्मृतीचं दहन केलं. अरे जाऊ दे, धीरज कुमार शर्मा वगैरे असे खूप पक्षात येतात जातात. नाही ना, अरे याचे श्लोक आता मराठीत येतील आणि ते समजवले जातील लोकांना. एवढं सोपं नाही सोडणार. हे श्लोक आहेत, श्लोक. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.